ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता चैतन्य म्हणतो, पूर्णाची मावशी मी याला ओरडून ओरडून सांगत होतो, फालतू मस्करी करू नकोस. पण हा ऐकतच नाही असं म्हणत होता चैतन्य अर्जुनला. अर्जुन, तरी तू हे केलंस असं म्हणते आता पूर्णाची. तुला काय कसं काय वाटलं नाही रे? अगं पूर्णाची, तसं नाहीये. तुला माहिती आहे ना सायली कशी वागली आहे सकाळपासून असं म्हणत होता अर्जुन. मला फक्त हिच्या मनातली भीती काढायची होती. धमक्या येतात पण मी एकदम ठीक आहे, मला कुणीही काही करू शकत नाही असं म्हणत होता अर्जुन. बायको बघ एकदम ठीक आहे की नाही असं म्हणत होता अर्जुन. स्माइल प्लीज असं म्हणतो तो. तर आता सायली खूप चिडते. तुम्हाला सगळी ही चेष्टा वाटते का हो असं म्हणते आता सायली. तुमच्या या चकमा बघून माझा जीव गेला असता हे तुम्हाला कळत नाही आहे असं म्हणते आता सायली अर्जुनला. आणि तुम्हाला घरात मी राहायला सांगितलं होतं ना, त्यात पूर्णाची आई आणि बाबांचा काय दोष होता असं म्हणते आता सायली. त्यांना का ह्या गोष्टींची शिक्षा नाही, आणि दोष माझा होता हे आज मला कळलंय असं म्हणते सायली. मला तुमची काळजी वाटली, हा माझा मूर्खपणा होता, हे आज तुम्ही मला दाखवून दिला असं म्हणते आता सायली. आणि निघून जाते आता ती सायली आपल्या रूममध्ये. तर आता अर्जुन ऐक सायली असं म्हणतच राहतो. तर आता इथे किल्लेदारांचं घर दाखवलंय. तर आता डॉक्टर आलेली असते प्रतिमाची आणि ती म्हणते, आता घाबरणं कमी झालंय की नाही वहिनी, आणि आता आठवण राहतंय ना सगळं असं म्हणते ती. तर प्रतिमा म्हणते, हा बरंच लक्षात राहतंय आता माझ्या असं म्हणते आता प्रतिमा. पण डॉक्टर, कधी कधी काय होतं कळतच नाही मला. मी एखादी गोष्ट करते आणि मग विसरून जाते की ती मी केले म्हणून असं म्हणते आता प्रतिमा. आणि श्रद्धा, प्रतिमामध्ये बरीच प्रगती झाली बरं का असं म्हणतो रविराज. बऱ्याच जुन्या जुन्या गोष्टी पण आठवायला लागलेत तिला. हो, त्या दिवशी नाही का आठवलं की अर्जुनला सायलीच्या फुलांची अलर्जी आहे. ही इम्प्रूव्हमेंट तर आहेच, पण एव्हानं विसरणं पूर्ण बंद व्हायला हवं होतं. प्रतिमा वहिनी, तुम्ही गोळ्या व्यवस्थित घेताय ना वेळेवर असं म्हणते ती बाई. हो हो, आणि मी नको म्हणाले तरी सुमन मला गोळ्या द्यायची राहणार आहे का असं म्हणते आता प्रतिमा. खूप काळजी घेते ती माझी. तर आता बघा प्रेक्षक हो, इथे नागराजला ज्या गोळ्या प्रोव्हाइड करत असते ना प्रिया, आता ती जेलमध्ये गेले, त्यामुळे प्रतिमाची स्मृती जरा वापस आल्यासारखी झाली. सुमनताई, मी 250 mgच्या गोळ्या सांगितल्या होत्या, त्याच देताय ना असं म्हणते आता ती डॉक्टर बाई. तर आता नागराजच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. सोनू मात्र म्हणते, हो डोस कमी देताय का असं म्हणते आता ती. जरा गोळ्या बघू मला असं म्हणते ती डॉक्टर. तर सुमन आता घ्यायला जाणारच असते, तेवढ्यातच नागराज आता जातो तिथे, कारण नागराजच बदलत असतो ना गोळ्या तिच्या, त्यामुळे नागराज जातो तिथे. ज्याची भीती होती तीच झाली. आता जर या डॉक्टरने गोळ्या बघितल्या तर तिला लगेच कळेल की त्या गोळ्या बदलल्यात असं म्हणत होता नागराज. अर्जुन, मी नेहमी तुझी बाजू घेतो पण आज नाही, कारण तू आज खूप चुकीचं वागलायस असं म्हणतो प्रताप. पण डॅड असं म्हणतो होता अर्जुन. असली नसती मस्ती करावीशी का वाटली रे तुला असं म्हणतो होता पुण्याची. अर्जुन, गप्प बसा असं म्हणते कल्पना. इथे माझा जीव लागलाय टांगणीला, पण त्याचं तुला काय आहे असं म्हणते कल्पना. दादा, सायलीताई खूप वरती रडत असणार. आता तोंडाकडे काय बघतोयस, जा वर समजाव तिला असं म्हणतो होता प्रताप. आणि चैतन्य, तू याला थांबायला हवा होतस, तू पण चुकलायस असं म्हणतो प्रताप. वर जा आणि सायलीची माफी माग असं म्हणतो होता प्रताप चैतन्याला. डॅड, आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणतो होता अर्जुन. पण घरी आल्यावर पटकन खरं काय ते सांगणारच होतो मी असं म्हणत होता अर्जुन. मला वेळच मिळाला नाही सांगायला, आणि मला खरंच असं वाटलं नव्हतं की हे इतकं सगळं होऊन बसेल असं म्हणत होता अर्जुन. सॉरी काका, सगळ्यांनाच सॉरी. इथे नको, इथे जा असं म्हणतो होता प्रताप. हो असं म्हणतो चैतन्य. आणि आता अर्जुन म्हणतो येस डॅड, आणि जातो होता तो आपल्या बेडरूमकडे. चैतन्य पण जातो त्याच्या पाठीमागे. तर आता अर्जुन खोली बाहेर जातो सायलीच्या. तर आता अर्जुन दरवाजा वाजवतो आणि म्हणतो, बायको बायको. तर सायली आतून दरवाजा लावलेली असते. बायको, दरवाजा उघडणं, आय एम सॉरी, मी सॉरी बोलायला आलोय, दार उघडणं प्लीज असं म्हणतो अर्जुन. वहिनी प्लीज दार उघडणं असं म्हणतो होता चैतन्य. पण मी अर्जुनपेक्षा कमी चुकलोय, माझ्यासाठी तरी दार उघड असं म्हणतो होता चैतन्य. माझी चूकच नाही तरी मी तुझ्यामुळे म्हणून घेतोय सगळ्यांकडून असं म्हणतो चैतन्य. प्लीज वहिनी दार उघड असं म्हणतो चैतन्य. वहिनी प्लीज प्लीज दार उघड, वहिनी दार उघड ना प्लीज बायको असं म्हणतो अर्जुन. वहिनी प्लीज दार उघड असं म्हणतो चैतन्य. तर आता सायली जाऊन दार उघडते. बायको मी इथे असं म्हणतो अर्जुन. सॉरी वहिनी, कान पकडून सॉरी असं म्हणतो होता चैतन्य. बायको, सॉरी, ऍक्च्युली मी फक्त 10 मिनिटं मस्करीसाठी केलं होतं ते असं म्हणत होता अर्जुन. तर सायली चिडते तिच्यावर. त्या 10 सेकंडातच माझा जीव गेला असता तर तुम्हाला कळलं असतं असं म्हणते आता सायली. रविराज, मी पथ्याचं काय सांगितलं होतं त्याप्रमाणे वहिनीला जेवण वगैरे जातंय ना बरोबर असं म्हणते आता ती डॉक्टर. सुमन असताना हे सगळ्या काळजी करण्याची काही गरजच नाही असं म्हणतो रविराज. हा असं म्हणतात डॉक्टर. तर आता नागराज मात्र गोळ्या बघत असतो. तर आता नागराज ते गोळ्या काढतो आणि प्रतिमा मात्र बोलत असते डॉक्टर सोबत. तर आता नागराज त्या गोळ्या घालून घेतो आपल्या खिशात. सुमन असं म्हणतो नागराज. अगं गोळ्या कुठे आहे, तिथे दिसत नाही असं म्हणतो नागराज. अहो तिथेच ठेवलेत बघा तरी नीट असं म्हणते आता सुमन. नाही येत सुमन इथे असं म्हणतो होता नागराज.
कुठे आहेत बघ जरा असं म्हणतो तो. तर आता सुमन जाते बघायला. बाजूला हवा मी शोधते असं म्हणते सुमन. नीट बघ असं म्हणतो नागराज. तर आता सगळे बघायला लागतात गोळ्या कुठे आहेत ते म्हणून. मिळतच नाहीत गोळ्या मात्र. तू दुसऱ्या ड्रॉवर मध्ये ठेवलीस का म्हणजे असं की असं म्हणत होता नागराज. नाही मी बघते आहे असं म्हणते आता सुमन. सुमन जरा नीट बघ असतीलच तिथे कुठेतरी असं म्हणतो रविराज. अहो नाही भाऊजी मी इथेच ठेवल्या होत्या गोळ्या पण आता खरंच नाही आहे तसं म्हणते आता सुमन. दॅट्स नॉट राईट रविराज. तुम्ही तर म्हणाला होतात की गोळ्या वेळेवर दिल्या जातात म्हणून असं म्हणते आता ती डॉक्टर. आणि ह्या तर म्हणतात सापडत नाही आहेत गोळ्या असं म्हणते आता डॉक्टरीन बाई. तर आता इथे अर्जुन म्हणतो सायलीला असं काय बोलतेयस बरं मला सांग मी काय केलं म्हणजे तुझा राग जाईल असं म्हणतो अर्जुन. मी ते करतो बरं. लॉंग ड्राईव्ह येस असं म्हणतो अर्जुन. नो 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 लॉंग ड्राईव्ह. मग मी ते कान पकडून उठाबशा काढ असं म्हणतो चैतन्य. कान पकडून उठाबशा असं म्हणतो अर्जुन. येस असं म्हणतो अर्जुन. वाय नॉट. जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस तोपर्यंत मी उठाबशा काढतच राहणार असं म्हणतो अर्जुन. माझे पाय दुखले तरीही चालेल कंबर गेली तरी चालेल काढतोय हा असं म्हणतो अर्जुन. 1 2 3 4 असं तो उठाबशा काढायला लागतो आता. तर आता सायली बघत असते तिच्याकडे आणि ती दुसरीकडे तोंड करते आता. आणि अर्जुन मात्र उठाबशा काढतच असतो. 12 असं म्हणतो होता अर्जुन. 9 असं म्हणतो होता चैतन्य. तू माझा मित्र आहेस का हिचा असं म्हणतो होता अर्जुन. बायकोला म्हणवायचं आहे ना असं म्हणतो होता चैतन्य. असं म्हणतो होता अर्जुन. हो 8 9 9. तर आता चैतन्य सायलीकडे बघत असतो आणि अर्जुन मात्र उठाबशा काढतच असतो. असा हलगर्जीपणा करून कसा चालेल असं म्हणते आता डॉक्टर. आमची सुमन हलगर्जीपणा नाही करणार असं म्हणते आता प्रतिमा. आज सकाळीच मला तिने गोळी दिली होती असं म्हणते आता प्रतिमा. तर आता सुमन म्हणते हो तू सकाळी गोळी दिली होतीस वहिनीला असं म्हणतो आता नागराज. तर हो असं म्हणते सुमन. नाही नाही मग तू खिडकीतून सकाळी काय बाहेर फेकत होतीस वहिनी असं म्हणतो आता नागराज. तर आता नागराज बघा परत प्रतिमाला बेटा ठरवायचं बघतोय. खिडकीतून बाहेर असं म्हणते आता प्रतिमा. मी नाही हो मी काहीच नाही असं म्हणते प्रतिमा. तर नागराज आता परत ड्रामा करतो. असं कसं तू बघ खिडकीतून काहीतरी बाहेर फेकत होतीस मी बघितलं असं म्हणतो नागराज. ते औषधांच्या गोळ्यांची बाटली तर नव्हती ना असं म्हणते नागराज. तर प्रतिमा म्हणते अहो हे डॉक्टर आजकाल असं व्हायला लागलं हिच्या बाबतीत असं म्हणतो नागराज. म्हणजे ती करते आणि विसरून जाते असं म्हणतो होता नागराज. मध्ये नाही का पूर्णाईला मेसेज केला होता तिने असं म्हणतो होता नागराज. आणि म्हणाली मी हा मेसेज केलाच नाहीये म्हणून असं म्हणतो नागराज. हे असंच होतंय आजकाल असं म्हणतो नागराज. कदाचित गोळ्यांच्या बाटली बाबतीत असंच झालं असेल असं म्हणतो नागराज. म्हणजे तिने फेकली असेल बाहेर आणि विसरली असेल असं म्हणतो नागराज. 12 असं म्हणतो आता अर्जुन. नाही अजिबात नाही थांबणार बायकोचा राग गेल्याशिवाय अजिबात नाही थांबणार असं म्हणतो अर्जुन. आणि थकतो आणि बसतो आता खाली तो. पाय दुखले माझे खूपच दमलोय मी आता असं म्हणतो अर्जुन. आणि सायली हसायला लागते चैतन्य पण. तर आता अर्जुन बघतो तिच्याकडे. नाही नाही अजिबात नाही. हा बायको जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही असं म्हणतो अर्जुन. बायकोचा रागावलेला लाल चेहरा दिसला ना अजून जोश येतो मला असं म्हणतो अर्जुन. अजून ताकद येते. यस बायको माफ करणार करणार. आणि मग आता तो परत उठाबशा काढायला सुरुवात करतो. 12 14 झाल्यावर रे असं म्हणतो अर्जुन. 16 तर असं तो चुकीचे काउंटिंग करत असतो. मी तुम्हाला थांबा म्हणून सांगितलं नाही ना तो तुमचं नाटक असं चालू राहणार असं म्हणते सायली. पण बायको माझं सॉरी आणि माझं गिल्ट मस्करी नव्हतीच असं म्हणत अर्जुन. तर आता सायली जरा लाजते. आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणत अर्जुन. मला अशी मस्करी करायची नको होती असं म्हणत अर्जुन. आणि आता तो माफी मागतो परत सायलीची सॉरी म्हणून प्लीज. अजिबात नाही असं म्हणते सायली. उलट आता तर मी चिडून माहेरीच निघून जाणार आहे असं म्हणते सायली. माहेरी कसं आला असं म्हणत अर्जुन. ओके मग मी माहेरी येऊन तुला त्रास देईन असं म्हणत अर्जुन. मी आई बाबा पूर्णाची या सगळ्यांना घेऊन माहेरी जाणार आहे कारण तेही तुमच्यावर माझ्या एवढीच चिडले आहेत. मग तुम्ही तिथे आणि तेच तुम्हाला बरोबर तेवढ्यात सायलीला आठवतं काहीतरी. तर आता ती डॉक्टरीन बाई म्हणते त्यांचा इलाज करायलाच हवा यांच्यावर इलाज. मी एक काम करते मी परत औषधं लिहून देते आणि यावेळेला डोसही जास्त लिहून देते असं म्हणते ती डॉक्टरीन बाई. ठीक आहे मी खरंच ती बाटली बाहेर फेकली असेल का असं म्हणते प्रतिमा. पण का सुमाने माझी एकही गोळी चुकवलेली नाही आहे एवढं मात्र नक्की. तरी असं का होतंय असं म्हणते प्रतिमा. तर आता अर्जुन म्हणतो बायको काय झालं या सगळ्यांनी खरंच माझ्या घरी यायला हवं असं म्हणते आता सायली. हे माहेरी बाहेरी आम्ही कॅन्सल असं म्हणतो आता अर्जुन. कॅन्सल सॉरी म्हणालो ना असं म्हणतो अर्जुन. अहो ऐका ना मी म्हणतीये की माझ्या सासरच्यांनी खरंच माझ्या घरी यायला हवं असं म्हणते सायली. म्हणजे बघा आपलं लग्न झाल्यापासून आश्रम बंदच होता पण आता माझ्याकडे माझ्या हक्काचं घर आहे असं म्हणते आता सायली. आणि माझी सासरच्यांनी माझ्या माहेरी यायला हवं असं माझी इच्छा आहे असं म्हणते आता सायली. त्याने माझी गादी बघायला हवी ते घर किती सुंदर आहे हे बघायला हवं.
मी विणलेलं तोरण, माझी पुस्तकं हे सगळं मला त्यांना दाखवायचं असं म्हणते आता सायली. आणि तुम्ही माझ्या सासरच्यांना माझ्या माहेरी घेऊन येणार आहात असं म्हणते आता सायली. पण सगळ्यांना आश्रमात कसं घेऊन यायचं असं म्हणतो आता अर्जुन. आता ते काय करायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या असं म्हणते आता सायली. मी तुम्हाला माफ करायला हवंय ना. मग माझ्या सासरच्या सगळ्यांना घेऊन माझ्या माहेरी या असं म्हणते आता सायली. ओके डन असं म्हणतो आता अर्जुन. डन डन असं म्हणतो तो. मी अर्जुन सुभेदार सगळ्यांना आश्रमात घेऊन येणार असं म्हणतो आता अर्जुन. तसंही बायकोला मस्का लावण्यापेक्षा घरच्यांना मस्का मारणं कधीही सोपं असतं असं म्हणत होता अर्जुन. ते मला उठाबशा करायला तर लावणार नाहीत ना असं म्हणत होता अर्जुन. अरे डेंजर झोन माती खातोस तू असं म्हणत होता चैतन्य. सॉरी सॉरी असं म्हणतो तो आणि त्या तोंड बंद करतो. डॅड मी ते ना म्हणवेन, मी प्रॉमिस असं म्हणत होता अर्जुन. चल जाऊया असं म्हणत होता अर्जुन. तर आता अर्जुन सगळ्या सुभेदारांना गोळा करतो आणि त्यांच्यासमोर म्हणतो, म्हणजेच पूर्णाची, प्रताप, कल्पना, विमल समोर म्हणतो. डॅड असं म्हणत होता अर्जुन. प्रताप म्हणतो झालं का आता सगळं नॉर्मल. आणि सायली तू खरंच ह्याला माफ केलंयस का, तरच मी ह्याच्याबरोबर बोलेन असं म्हणतो होता प्रताप. तर आता सायली अर्जुनकडे बघते आणि म्हणते माफ केलंय पण एक आठ घातली आहे असं म्हणते आता सायली. कसली आठ असं म्हणते आता पूर्णाची. सांगतो त्याआधी मी तुमच्या सगळ्यांची परत एकदा माफी मागतो अगदी मनापासून असं म्हणत होता अर्जुन. परत हे असं करायचं नाही असं म्हणते पूर्णाची. अरे मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागत नाही रे बाबा असं म्हणते आता आजी. हो पूर्णाची मी लक्षात ठेवेन असं म्हणतो होता अर्जुन. त्या बदल्यात आमची नाही सायलीची इच्छा पूर्ण करायची असं म्हणत होता अर्जुन. कुठली इच्छा असं म्हणत होता प्रताप. माझ्या बायकोला तुम्हाला सगळ्यांना तिच्या माहेरी इन्व्हाइट करायचं असं म्हणत होता अर्जुन. तर आता सगळे एकमेकांकडे बघतात. तुम्ही कधीच तिच्या माहेरी गेला नाही आहेत म्हणून असं म्हणतो अर्जुन. एकदा गेलो होतो पण तेव्हा माहिती नव्हतं की पुढे काय काय झेलावं लागणार आहे असं म्हणते आता कल्पना. तर आता तेव्हा प्रताप आणि कल्पना गेलेले असतात ना, जो मानाचा भाव असते म्हणून पहिल्या वेळेला ते आठवतं त्यांना आणि फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय ते. आई आहो तेव्हा तुम्ही महाआरतीचा मानाचं वस्त्र घेऊन आला होता असं म्हणते आता सायली. आता माझे सासूबाई म्हणून हक्काने मानपान करून घ्यायला या ना असं म्हणते आता सायली. आमचं घर आम्हाला 2.5 वर्षांनी मिळालं असं म्हणते सायली. आणि त्या वस्तू जर तुम्ही आला तर जेवलात वगैरे तर मला खूप छान वाटेल असं म्हणते आता सायली. तुम्ही सगळे याल ना असं म्हणते आता सायली. तर आता सगळेजण एकमेकांकडे बघतात. तर प्रताप म्हणतो येऊ की. कल्पना त्याच्याकडे बघते. सुनेच्या माहेरी जाऊन जेवणावर ताव मारायला कोणाला नाही आवडणार आहे असं म्हणतो प्रताप. आणि यावेळेस मी तर पण येणार आहे असं म्हणत होता चैतन्य. असंही तिथे ना फक्त केससाठी जाऊन जाऊन मी ते का वैतागलो नाही, ह्यावेळेस मी जावयाचा मित्र म्हणून मिरवणार वा असं म्हणतो चैतन्य. अरे सॉरी वहिनी उद्या नाही जमणार, मला पुण्याला जायचं आहे एका साखरपुड्यासाठी असं म्हणतो चैतन्य. पुढच्या वेळेस मी नक्की ना असं म्हणतो चैतन्य. तर सायली म्हणते ठीक आहे तुम्ही कधी या, तुमचंच घर आहे असं म्हणते सायली. पूर्णाजी तुम्ही याल ना असं म्हणतो होता अर्जुन. अजिबात नाही असं म्हणते आता कल्पना. त्या आश्रमाशी माझा संबंध नाही आहे ना तिथल्या माणसांशी असं म्हणते आता कल्पना असं म्हणतो होता प्रताप. तर कल्पना उठून जाते तिथून. मावशी असं म्हणतो चैतन्य. तरी निघून जाते आता कल्पना. पूर्णाजी तुम्ही तरी याल ना असं म्हणते आता सायली. मी अगं माझे गुडघे खूप दुखत आहेत ग असं म्हणते आता पूर्णाची. या आठवड्यात मी मंदिरात सुद्धा गेले नाही असं म्हणते पूर्णाची. त्यामुळे मला येता येईल असं वाटत नाही असं म्हणते पूर्णाची. तर आता पूर्णाची पण तिथून निघून जातात. आजी सावकाश सावकाश असं म्हणतो आता अर्जुन. तर आता अर्जुन आणि सायलीला टेन्शन येतं. तर आजचा भाग इथे समजू. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. सायलीने एवढ्या आपुलकीने आम्हाला तिच्या माहेरी बोलवलंय, मला वाटतं आपण जायला हवं. तर आता कल्पना म्हणते तिच्या माहेरी जायचा तुमचा विचार तर नाही आहे ना असं म्हणते आता कल्पना पूर्णाजीला. आणि बघा प्रेक्षक सगळे डायनिंग टेबलवर बसून बोलत असतात. तर आता रवी राजला तन्वीचा लहानपणीचा निरागस चेहरा आठवतोय असं तो प्रतिमाला सांगत असतो. त्या वयात तिला आसरा दिलाय त्यांनी. खरंच आपण आश्रमामध्ये जाऊया की नको असं म्हणते प्रतिमा. ए कुसुम पाहिलंस का साऊ आल्या आपल्या जावई बापू आल्यात बरं का असं म्हणतात मधुभाऊ अजून वात्सल्य आश्रमाचा बोर्ड इथे लावला नाही तुम्ही असं म्हणते आता सायली. आणि आता अर्जुन वात्सल्य आश्रमाचा बोर्ड लावतो. हा फक्त बोर्ड नाही आहे आमच्या विजयाची निशाणी आहे असं म्हणते आता सायलीने टाळ्या वाजवते. तर बघा प्रेक्षक रिकॅप ही इथेच संपतो. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.